नमस्कार विद्यार्थी मित्र हो. येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लेन्सेस म्हणजेच भिंगांचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग प्रकरण क्रमांक 7 यामधील भिंगांची संकल्पना आपण शिकणार आहोत. दैनंदिन जीवनातील भिंगांचा वापर आपल्याला माहितीच आहे. आपल्या घरातील किंवा शेजारील वृद्ध माणसे वाचनासाठी भिंगांचा वापर करताना आपण बऱ्याच वेळा पाहतो. त्याचबरोबर घराच्या किंवा फ्लॅटच्या डोअरला असलेलं नेत्रगोल, आपण कोण आलेलं आहे कोण नाही आलेलं आहे ते नेत्रगोलातून जे पाहतो त्या नेत्रगोलामध्ये सुद्धा भिंगाचा वापर केला असतो. चष्म्यामध्ये भिंग वापरतात आपल्याला माहितीच आहे. आणि भिंगांचा वापर हा दुर्बिणीतसुद्धा केला जातो. मोठमोठ्या दुर्बिणी आकाशदर्शन अवकाश म्हणजे स्पेसमधलं ऑब्झर्वेशन करण्यासाठी मोठमोठे जे दुर्बिणी बनवतात त्या दुर्बिणीमध्ये सुद्धा भिंगांचाच वापर केला जातो. आता ज्या भिंगांचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असे म्हणतात. म्हणजे आकृतीत दर्शवल्याप्रमाणे हा भिंगाचा आकार अशा प्रकारे असतो. म्हणजेच त्याचे दोन्ही पृष्ठभाग जर बघितले मधले पृष्ठभाग तर ते बाहेरच्या बाजूने फुगीर दिसतात आपल्याला आणि त्याचबरोबर कडेला ते निमुळते निमुळते होत जातात. हा दुहेरी बहिर्गोल भिंग प्रकार झाला आहे. त्याचबरोबर दुसरा प्रकार जर आपण बघितला की जो भिंगाचा दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात आणि त्यांना आपण जे आतून असतात म्हणून त्याला म्हणतात द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग. आकृतीमध्ये बघा दर्शवलेला आहे अशा प्रकारे त्याचा आकार असतो. ह्या भिंगाच्या दोन प्रकाराव्यतिरिक्त सुद्धा भिंगाचे बरेचसे प्रकार असतात जे पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दर्शवलेले आहेत ते पहा. नंबर 1 द्विबहिर्गोल भिंग म्हणजे द्विबहिर्वक्र भिंग आपण आता पाहिला. त्याबरोबर समतली बहिर्वक्र हा सुद्धा भिंगाचा प्रकार आहे. एका बाजूने हा गोलाकार फुगीर दाखवलेला आहे पण दुसऱ्या बाजूने हा समान सरळ रेषेमध्ये असतो. आणि अंतर्वक्री बहिर्वक्र म्हणजे आतल्या बाजूने तो बहिर्वक्र असतो. द्विअंतर्वक्र हा आत्ताच आपण पाहिला. आणि समतली अंतर्वक्र आणि त्याचबरोबर बहिर्वक्री अंतर्वक्र असे विविध भिंगांचे प्रकार आहेत. पण आपण इयत्ता 10वीमध्ये फक्त ह्या दोन भिंगांचा उपयोग करून बघणार आहोत की तो कशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. नंबर 1 द्विबहिर्वक्र भिंग आणि दुसरा द्विअंतर्वक्र भिंग जे वरती दाखवलेले आहेत चित्रामध्ये त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे भिंग ॲक्च्युअलमध्ये तयार कसे होतात तर हे भिंग जे तयार होत असतात हे दोन गोलाचे भाग असतात. म्हणजे बहिर्गोल व अंतर्गोल भिंगांचे हे काटछेद कशा प्रकारे असतात ते पहा. जसं S1 हा काचेचा एक गोल घेतला, त्याचबरोबर S2 हा दुसरा काचेचा गोल घेतला आणि या दोन काचेच्या गोलापासून जो मधला काटछेद तुम्हाला दिसतोय पहा, तो मधला काटछेद म्हणजे बहिर्गोल भिंग. म्हणजे अशा दोन गोलांपासून हा बहिर्गोल भिंग तयार झालेला असतो. आणि त्यामुळेच आपल्याला ह्या दोन गोलाच्या ज्या संज्ञा आहेत म्हणजे वर्तुळाच्या संज्ञा इथे आपल्याला उपयोग होतात. C1 हे आपल्या S1 या वर्तुळाचं म्हणजे गोलाचं केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर C2 हे ह्या S2 ह्या गोलाचं केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून बहिर्गोल भिंग ह्या दोन गोलापासून बनलेला आहे. म्हणून C1 व C2 यांना वक्रता केंद्र म्हणतात. थोडक्यात वक्रता केंद्राची व्याख्या आपल्याला अशा करता येते. भिंगांचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. सेंटर ऑफ कर्वेचर आणि हे आद्याक्षर सेंटर ऑफ कर्वेचर सेंटर सीचा आद्याक्षर C घेतलं आणि म्हणून हे C1 आणि C2 या अक्षराने दर्शवलं जाते हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर A आणि B आता हे आपण बहिर्गोल भिंगाचे दोन बिंदूवरचे जर घेतले तर आपल्याला लक्षात येईल हा जो मधला काटछेद तयार झालेला आहे हा बहिर्गोल भिंगाचा आहे. आणि या काटछेदावरूनच आपण बहिर्गोल भिंगाच्या संज्ञा निश्चित करू शकतो. पहा C1 पासून एक मी त्रिज्या काढलेली आहे S1 गोलाला आणि ही त्रिज्या आपण R1 ने दर्शवली तर ह्या त्रिज्येला वक्रता त्रिज्या असं म्हणतात. भिंगांचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्येला भिंगांच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. म्हणजे हे जे बहिर्गोल भिंग आहे हे S1 या गोलापासून तयार झालेला आहे. म्हणून S1 ची जी त्रिज्या R1 दिलेली आहे तीच त्रिज्या या बहिर्गोल भिंगांची वक्रता त्रिज्या दर्शवली जाते. म्हणून R1 त्याचप्रमाणे बहिर्गोल भिंग आपल्या S2 पासून पण बनलेला आहे. म्हणून
C2 पासून केंद्रापासून एक आपण त्रिज्या काढूया, त्याला नाव दिलेलं आहे R2. म्हणजे R2 सुद्धा वक्रता त्रिज्या या बहिर्गोल भिंगाची आहे. म्हणजेच एकूण वक्रता केंद्र ज्याप्रमाणे 2 आहेत C1 आणि C2, त्याप्रमाणे या बहिर्गोल भिंगाच्या वक्रता त्रिज्या सुद्धा 2 आहेत, R1 व R2. त्याचबरोबर ह्या बहिर्गोल भिंगाच्या मध्यभागातून मध्यबिंदूपासून एक काल्पनिक रेषा जाते आणि ही काल्पनिक जी रेषा आहे त्याला मुख्य अक्ष असं म्हणतात. म्हणजे मुख्य अक्ष कशाला म्हणतात? प्रिन्सिपल ॲक्सिस. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा. ही जी काल्पनिक रेषा आहे ऑलरेडी आपण अशी दर्शवलेली आहे, मात्र ती काल्पनिक असते, ती ॲक्च्युअलमध्ये आपल्याला दिसत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो मध्ये मी ओ बिंदू काढलेला आहे, म्हणजे प्रकाश किरण हा जो ओ बिंदूतून जेव्हा या बहिर्गोल भिंगातून जात असेल त्यावेळेला तो विचलित होत नाही. असा जो मुख्य अक्षावरील एक बिंदू असतो त्या बिंदूला प्रकाशीय केंद्र असं म्हणतात. म्हणजे बहिर्गोल भिंगामध्ये असा एक बिंदू असतो ज्यातून जर प्रकाश किरण पास झाला तर त्याचं अपवर्तन होत नाही आणि म्हणून ह्या ओला प्रकाशीय केंद्र म्हणजेच ऑप्टिकल सेंटर असे म्हटले जाते, हे लक्षात ठेवायचं. ऑप्टिकल सेंटर प्रकाशीय केंद्राची संकल्पना पाहूया. हा बहिर्गोल भिंग दर्शवलेला आहे आणि या बहिर्गोल भिंगातून एक काल्पनिक रेषा एक काढलेली आहे आपण. त्याचा जो सेंटर मधला बिंदू हा जो प्रकाशीय केंद्र ओ दर्शवलेला आहे, ज्या वेळेला या प्रकाशीय केंद्रातून प्रकाश किरण जातो तेव्हा हा असा अविचलितपणे जातो, म्हणजेच त्याचं अपवर्तन होत नाही. त्या किरणाला आपण नाव देऊया P1 Q1. अशा प्रकारे हा प्रकाश किरण दर्शवलेला आहे. तिरकस मार्गाने जरी गेला तरी सुद्धा त्याचं अपवर्तन होत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरा आपण एक प्रकाश किरण काढूया, त्याला नाव देऊया P2 Q2. हा सुद्धा पहा ओ या प्रकाशीय केंद्रातून जातो आणि याचं अपवर्तन होत नाही, म्हणजे तो जाताना त्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही. त्याचबरोबर जर मुख्य अक्षातून प्रकाश किरण काढला तरी सुद्धा त्याचं विचलन होत नाही आणि त्यालाही आपण नाव देऊ P3 Q3. अशा प्रकारे बहिर्गोल भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जेव्हा प्रकाश किरण हा पास होत असतो, जात असतो, तेव्हा त्याचं विचलित होत नाही, म्हणजेच त्याचं अपवर्तन होत नाही आणि जो बिंदू असतो ओ त्यालाच आपण प्रकाशीय केंद्र असं म्हणतो. ज्याप्रमाणे बहिर्गोल भिंगाच्या मध्ये हा प्रकार घडतो तसाच अंतर्गोल भिंगामध्ये सुद्धा घडत असतो. अंतर्गोल भिंग आपण बघा आकृतीत दर्शवल्याप्रमाणे तिथे सुद्धा एक प्रकाशीय आपण केंद्र घेतला आणि त्यातून जर प्रकाश किरण असा पास केला, जसा P1 Q1 हा पास झालेला आहे, त्याचं विचलन होत नाही, म्हणजे अपवर्तन होत नाही. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रकाश किरण P2 Q2 पास केला, त्याचं सुद्धा विचलन होत नाही, म्हणजे अपवर्तन होत नाही. आणि मुख्य अक्षावरून जरी प्रकाश किरण गेला P3 Q3 आकृतीत दर्शवल्याप्रमाणे, त्याचं सुद्धा विचलन होत नाही. थोडक्यात प्रकाशीय केंद्र म्हणजे ऑप्टिकल सेंटर प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही असा मुख्य अक्षावरील जो काही बिंदू असतो त्या बिंदूला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणजे प्रकाशीय केंद्र असं म्हणतो आणि तो शक्यतो आपण ओ या अक्षराने दर्शवला जातो, हे लक्षात ठेवायचं. आता पुढची एक संकल्पना मुख्य नाभी कशास म्हणतात हे समजून घेऊया. मुख्य नाभी समजून घेण्यासाठी एक बहिर्गोल भिंग आपण घेतलेला आहे. आता बहिर्गोल भिंगावरून जेव्हा मुख्य अक्षाला, आता सर्वप्रथम एक मुख्य अक्ष घेऊया. हा एक मुख्य अक्ष घेतलेला आहे, प्रकाशीय केंद्र दर्शवलेला आहे. पहा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण जेव्हा आपण सोडतो, हा दुसरा घेतलेला आहे, हा तिसरा घेतलेला आहे, हा चौथा घेतलेला आहे, असे 4 ते 5 प्रकाश किरण जेव्हा आपण मुख्य अक्षाला समांतर असे आपाती या भिंगावर होत असतात त्यावेळेला ती प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूतून अभिसारित होतात म्हणजे ते एकवटतात, त्या बिंदूतून पास होतात. पहा 2 किरण मी काढलेले आहेत, हा तिसरा आणि हा चौथा एकाच बिंदूतून अभिसारित होताना दिसत आहेत. आणि हा जो बिंदू असतो ज्याच्यातून त्याचं अभिसरण होते प्रकाश किरणांचं, त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी असं म्हणतात. आपण हे प्रकाश किरण डाव्या बाजूने सोडलेले आहेत. हेच प्रकाश किरण जर आपण उजव्या बाजूने सोडले तर आपल्याला डाव्या बाजूला मुख्य नाभी मिळेल. याचाच अर्थ बहिर्गोल भिंग म्हणजे द्विबहिर्गोल भिंग जो असतो त्याला 2 मुख्य नाभी असतात. F1 आणि F2 या अक्षराने त्या दर्शवल्या जातात. जसं
F2 त्याने दिलेला आहे बघा इकडे आपण, त्याप्रमाणे F1 सुद्धा दर्शवता येतो. त्याचबरोबर हा जो प्रकाशीय केंद्र आहे O आणि F2 घ्या, O पासून F2चं अंतर घ्या किंवा O पासून F1चं अंतर घ्या. हे जे अंतर आहे स्मॉल f अक्षराने दर्शवलं जाते. स्मॉल f म्हणजे नाभीय अंतर, म्हणजे मुख्य नाभी प्रकाशीय केंद्रापासून किती अंतरावर आहे त्याला म्हणतात नाभी अंतर. फोकल लेंथ, भिंगाची मुख्य नाभी आणि प्रकाशीय मध्य यामधील अंतर जे काही असते त्याला नाभी अंतर असं म्हणतात आणि हे स्मॉल f अक्षराने दर्शवलं जाते, हे लक्षात ठेवायचं. जसं बहिर्गोल द्विबहिर्गोल भिंग आपण घेतला तसा द्विअंतर्गोल भिंगाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मुख्य नाभी मिळवता येतात. मुख्य अक्ष प्रथम घ्यायचा, मुख्य अक्षावर आपल्या प्रकाशीय केंद्राचा एक बिंदू घेतलेला आहे आपण, आणि आपण समांतर किरण जेव्हा ह्या अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण या भिंगावर आपले पडतात. पहा, पहिला किरण दाखवला वरच्या दिशेने, दुसरा किरण दाखवलेला खालच्या दिशेने, आणि भिंगावर पडल्यानंतर त्याचं अपवर्तन घडते. पण अपवर्तनामुळे ते प्रकाश किरण अपसारित होतात, अंतर्गोल भिंगामध्ये अपसारित होतात, लक्षात घ्या. आणि दुसरा पण किरणाचं बघा अपसरण होते. आता हे जे अपसरण बाहेरच्या बाजूला दुसऱ्या बाजूला दिसत आहेत म्हणजे एकवटत नाही आहेत. जर ते एकवटत नाहीत तर आपल्याला मुख्य नाभी कशी मिळेल? म्हणून हे दोन्ही किरण ज्या वेळेला आपण मागच्या बाजूला जेव्हा वाढवतो अशा प्रकारे जणू आता जे वाढवल्यानंतर एक बिंदू आपल्याला मिळतो, जणू आपल्याला काय वाटते की ते मुख्य अक्षावर एका बिंदूतून बाहेर पडत असताना दिसत आहेत बघा. आणि ह्याच बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी असं म्हणतात. आणि ही मुख्य नाभी सुद्धा F1 आणि F2 जसे समांतर किरण आपण डाव्या बाजूवरून सोडलेले आहेत, आपाती होत आहेत, तसे आपण जर उजव्या बाजूने सोडले तर आपल्याला मुख्य नाभी F2 सुद्धा अशाच प्रकारे मिळू शकते, हे लक्षात ठेवायचं. बघा, एका बाजूला बहिर्गोल भिंगाचा जर विचार केला तर प्रकाश किरण हे अभिसारित होतात म्हणजे मुख्य अक्षावर एकत्र येतात, आणि म्हणूनच बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात. हे शास्त्रीयकरण परीक्षेला विचारलं जाऊ शकते की बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग का म्हणतात, तर त्याचं कारण त्याचं अपवर्तनानंतर ते अभिसारित होतात म्हणजे एकत्र येतात म्हणून त्याला म्हणतात अभिसारी भिंग. त्याचप्रमाणे अंतर्गोल भिंगाला अपसारी भिंग का म्हणत असतील? कारण प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात म्हणजेच काय होतात? अपसारित होतात, आणि म्हणून अंतर्गोल भिंगांना अपसारी भिंग असं म्हणतात. हे दोन्ही व्याख्या लक्षात ठेवायच्या आणि शास्त्रीय कारण किंवा फरक स्पष्ट करा मध्ये हे मुद्दे तुम्हाला लिहिता येतील, हे लक्षात ठेवायचं. आता यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगामध्ये सुद्धा नाभी अंतर दर्शवता येते. F म्हणजे प्रकाशीय केंद्रापासून मुख्य नाभीपर्यंत जे काही अंतर असते त्याला आपण काय म्हणतो? नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथ स्मॉल f अक्षराने दर्शवलं जातं. सो भिंगांची संकल्पना म्हणजे भिंग आणि त्याच्या संज्ञा आपण पाहिल्या. सो थँक्यू. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि विशेष म्हणजे हा 7व्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. पहिला भाग आज बघितलेला आहे, दुसरा भाग लवकरच पाहूया.